आजीमादी पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण स्टेजकडे यायचं आहे. हॅलो 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 हॅलो. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपला एक राखीव खेळाडू इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. पळसप संघ आणि घोडेगुम संघ दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. चालू असलेला सामना पळसप विरुद्ध घोडेगुम. लाईव्ह ऍक्शन आपण आता मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला पळसप विरुद्ध दुसऱ्या बाजूला घोडेगुम संघ. आतापर्यंत पळसप या संघाने 4 वेळा या श्रीकृष्ण चषकावर आपलं नाव कोरलंय आणि दुसऱ्या बाजूला पाहतोय घोडेगुम संघ. या संघाने देखील 2 वेळा या श्रीकृष्ण चषकावर आपलं नाव कोरलंय आणि आता ही दोन बलाढ्य संघांमधली लढत पाहायला मिळेल. तत्पूर्वी जे मैदानात कोण खेळाडू असेल त्यांना विनंती असेल की थोडं आपण मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे. या अगोदर झालेला सामना मोरवणे विरुद्ध वडवली या सामन्याचा सामनावीर ठरतोय दीपेश. दीपेश याला विनंती करतो की आपण इकडे यायचं आहे आणि आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. चला मैदानाकडे वळतोय. घोडेगुम संघाकडून सलामीची जोडी आले दिनेश काते आणि पांडुरंग पेलणेकर. तसेच दुसऱ्या बाजूला पळसप संघाकडून गोलंदाज आहे तो आदित्य. आदित्य युवा स्टार गोलंदाज पळसप आग्र्याच्या कोण करून पहिला चेंडू या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता दिनेश याचा, परंतु बीट होतोय. पहिल्या चेंडूवर एक धावेने खाता खोलला जातोय तो संघाचा घोडेगुम संघाचा. एक धावेने खाता ओपन होतोय. दिनेश काते याचा देखील एक धावेने श्री गणेशा होतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो पांडुरंग पेलणेकर. दुसऱ्या बाजूला गोलंदाज आदित्य. आदित्य विरुद्ध पांडुरंग अशी ही लढत. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू पांडुरंग याला स्तब्ध ठेवलाय. स्कोर बोर्ड देखील यावेळी स्तब्ध होत आहे ते घोडेगुम संघाचा. मोरवणे संघाचा दीपेश याला विनंती असेल की मित्र आपण इकडे पवेलियन कडे यायचं आहे आणि आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. यावेळी खोलात टाकला होता चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डिलिव्हरीज डॉट फ्रॉम आदित्य. वेल बॉलिंग फ्रॉम पळसप. एक चांगला फलंदाज मानावं लागेल या पांडुरंगाला. याने देखील या श्रीकृष्ण चषकामध्ये आपलं फलंदाजीचं चांगलं दर्शन घडवलंय, परंतु यावेळी मात्र त्याला कुठेतरी बॅट आणि चेंडूचा मात्र चांगला असा संपर्क होत नाहीये. एखादा इथे चांगला फटका येणं अपेक्षित असेल पांडुरंगाच्या बॅट मधून. यावेळी मात्र यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि पंच आमच्याकडे आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणतायत. येस इट इज अ वाईट चेंडू. या वाईटच्या मदतीने स्कोर बोर्ड पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 2. पहिल्या षटकाचे गोलंदाजाच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले गेलेले आहेत. धाव संख्या झालेली आहे 2. पुन्हा एकदा हा गुडलाईनचा चेंडू बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय फलंदाज. चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती आदित्य याच्याकडून. कर्णधाराने मात्र आदित्यवर विश्वास ठेवला होता आणि यावेळी विश्वासाला मात्र सार्थकी उतरतोय आदित्य. पांडुरंग एक हार्ड हिटर फलंदाज श्रीकृष्ण चषकाचा. हा देखील एक वेळचा सामनावीराचा मानकरी ठरलेला फलंदाज. त्याला मात्र स्तब्ध ठेवलं. इथे मात्र आदित्यचा पलटवार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला आणि एका धावेवर मात्र रोखून ठेवलंय ते दोन्ही फलंदाजांना.
शेवटचा चेंडू आदित्य याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी मात्र आदित्यने हाताळले. घोडेगुम संघाला कुठेतरी बॅकफुटला ढकललोय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा पांडुरंग यावेळी फ्रंट फुटवर येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे एक अवांतर धावेची घोषणा करतायत. या अवांतरच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 4. पहिल्या इनिंगचा खेळ पाहतोय आपण घोडेगुमचा. यावेळी गुडलेनचा चेंडू फ्रंट फुटवर येऊन लॉंग ऑनच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. इट इज अ बॅक टू द पवेलियन. DSK अर्थात दिनेश काते. कम ऑन डीजे. मानकरी अगोदरच्या मॅचचा मानकरी ठरला होता दीपेश, आणि MG गोल्डचे मालक सर्वे सर्वा श्री मंगेशजी चिले साहेब यांच्या माध्यमातून टी शर्टचं VSP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात येत आहे. मी आमचे सर्वांचे लाडके नेतृत्व सल्लागार बाळकृष्ण मामा यांना विनंती करतो की दीपेश याला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि आता षटक क्रमांक 2 हाताळतोय पवन. स्ट्राईक एंडला पांडुरंग. यावेळी हाफ ट्रॅकरचा चेंडू, यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे एका अवांतर धावेची घोषणा करतात. या वाईटच्या मदतीने धाव पलक पुढे सरसावत आहे. धाव संख्या झालेली आहे 5. यावेळी गुडलेनचा चेंडू. चांगला समाचार घेतलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. चांगला असं क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा होतोय आपल्या संघाला. 2 धावा देखील घेण्यामध्ये यशस्वी झालेत पांडुरंग आणि गणेश. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश. या गणेश कडून घोडेगुम संघासाठी मात्र खूप अपेक्षा असतात. मोठे फटके मारण्यासाठी हा ओळखला जाणारा खेळाडू घोडेगुम संघाचा गणेश. एका बाजूला पांडुरंग याच्या बॅटवर आता कुठेतरी चांगला संपर्क होतो. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न मिस होतोय, परंतु एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळतंय ते घोडेगुम संघाच्या फलंदाजांना. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला पळसप आग्र्याचा कोण या संघाच्या गोलंदाजाकडून. चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत या ओव्हर मध्ये देखील एकही मोठा फटका आलेला नाही. आणि आता पहिला चेंडूचा सामना करेल गणेश. बिग हिट मारण्यासाठी हा ओळखला जाणारा गणेश. यावेळी गुडलेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, परंतु यष्टीच्या बाहेरचा चेंडू आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय. येस, इट इज अ वाईट. या वाईटच्या मदतीने स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या झालेली आहे 3-9. पवन याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 डिलिव्हरीज फेकले गेल्या. तिसऱ्या डिलिव्हरीसाठी यावेळी हाफ ट्रॅकरचा चेंडू कनेक्टेड नॉट वेल. त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे ना, चांगला क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितच संघाला देखील फायदा होतोय. एक या धावेवर रोखून ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. चांगली अशी गोलंदाजी मानावी लागेल. पळसप आग्र्याचा कोण या संघाच्या गोलंदाजांना स्तब्ध ठेवलंय घोडेगुम संघाच्या सर्व फलंदाजांना. चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला हा घोडेगुम संघ देखील आहे. मोठे मोठे फलंदाज या संघामध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. मग तो दिनेश असेल, गणेश असेल, पांडुरंग असेल, परंतु मानावं लागेल गोलंदाजांना देखील. चांगल्या अशा फलंदाजांना देखील बीट केलाय. 3 डिलिव्हरीज फेकले गेलेत. दुसऱ्या षटकाच्या आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. चौथा चेंडू मारत यावेळी लॉंग ऑफला ड्राईव्ह केला चेंडू. त्या ठिकाणी चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि निश्चितच याचा फायदा मात्र संघाला होतोय. एक या धावेवर रोखून ठेवलंय. आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज आलाय तो गणेश. गणेश विरुद्ध आदित्य पवन. यावेळीला बॅकफुटला जाऊन कट केलाय. त्या ठिकाणी पॉइंट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात.
आणि 1 या धावेवर रोखून ठेवलंय. हा सामना 3 षटकांचा असेल आणि आता मिडलचा जो ओव्हर होतोय तो मार्गस्थ होतोय आणि निश्चितच घोडेगुम संघासाठी इथे मोठी धाव संख्या उभारण्याचा प्रयत्न असेल. मोठे फटके येण्याची अपेक्षा असेल. यावेळी मोठा फटका येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निश्चितच संघाला फायदा झालाय. फटका मात्र चांगला होता परंतु ताकद थोडीशी कमी होती. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला होता परंतु क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी चांगलं झालंय. या 2च्या धावेने स्कोर बोर्ड पुरे सडसावत आहे. धाव संख्या झालेली आहे ती 14. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाव संख्या झालेली आहे 14. मानावं लागेल या दोन्ही गोलंदाजांना. संघाचं मात्र इथे कमबॅक होत आहे. फ्रंट फुटला पाहायला मिळतो आपल्याला पळसप आग्र्याचा कोण संघ. षटक क्रमांक 3 साठी पाचारण केलंय ते केतन याला युवा स्टार गोलंदाज फळसप संघाकडून. कमबॅक होईल का घोडेगुमचं की पळसप संघाचा बिग हिट करण्याचा प्रयत्न मिस झेला होतोय. या ठिकाणी गणेशाला मात्र जीवदान मिळतंय आणि हा नो चेंडू पंच आमच्याकडे घोषित करतायत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 या ठिकाणी अंमलात आणला जातोय आणि हा थ्रो गोलंदाज धाव संख्या झालेली आहे ती 16. 16 ऑन द बोर्ड ऑफ द 1 लॉस. यानंतर होणारा सामना मुद्रे विरुद्ध खामगाव केतन. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. चला थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. आणि आता केतन याला रिप्लेस म्हणून गोलंदाज आलाय तो यश. नावामध्ये यश आहे. या ठिकाणी संघाला यश मिळवून देण्याच्या वाटेने वाटचाल होईल का. यश याची स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो पांडुरंग. यावेळी देखील यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वाईट घोषित करतात. येस इट इज द वाईट. या वाईटच्या मदतीने स्कोर बोर्ड पुढे जातोय. धाव संख्या झालेली आहे ती 17. धाव संख्या झालेली आहे 17 आणि पहिल्या फेरीसाठी कोणासाठी असेल खतरा पळसप की घोडेगुम. स्ट्राईक एंडला पांडुरंग. यश विरुद्ध पांडुरंग. यावेळी गती कमी केली होती. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय सीमा रेखा पार. पांडुरंगच्या बॅट मधून चौकार. कमॉन डीजे. धाव संख्या झालेली आहे 21. इथे मात्र कुठेतरी घोडेगुम संघाचा कमबॅक पाहायला मिळत आहे. आदी आणि पवन यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली होती. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. अंपायरच्या निर्णयामध्ये कोणताही बदल होणार नाही. तसेच सर्व कर्णधारांनी आणि संघाने देखील याची नोंद घ्यायची आहे की पंचांकडे कोणत्याही खेळाडूने अपील करायची नाही. फक्त आपला कर्णधार या ठिकाणी आपले जे काय असेल ते मनोगत व्यक्त करेल. धाव संख्या झालेली आहे ती 21.
बाहेरून कोणताही खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही. जे ऑन फील्ड आहे ते 11 खेळाडू, पंच आणि 2 बॅटर हेच यावेळी फक्त मैदानात उपस्थित असेल. धावसंख्या झालेली आहे ती 21. चला पंच लवकर आपला डिसिजन द्यायचा आहे. बॉल काउंट होईल का पंच? अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. वेट. ओके, डिलिव्हरी काउंट केली जाईल. यश मार्गस्थ होतोय स्ट्राईक एंडला. पांडुरंग लाईव्ह ऍक्शन. यावेळी गुडलेनचा चेंडू लेंथ आपल्या बाजूने खेचली होती. पांडुरंग याचा देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय. इथे कुठेतरी पांडुरंगला डेथ ओव्हरचा समाचार घ्यावा लागेल आणि आपल्या संघाला पुनरागमन केलं जाईल. करून देणं महत्वाचं असेल. मात्र गणेश देखील नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. त्याचं देखील महत्व आहे या संघासाठी. तो देखील म्हणत असेल की मला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे. आणि यावेळी आपण मैदानामध्ये पाहतोय गणेश स्ट्राईक एंडला, मात्र पांडुरंग स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय. बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या झालेली आहे ती घोडेगुम संघाची 21. 21 ऑफ द 2 लॉस. चला पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 21. ओके ओके. 2 बॉल झालेत. ओके, 3 डिलिव्हरीज फेकले गेले. तिसऱ्या षटकाच्या 3 डिलिव्हरीज फेकले गेले ते यशाच्या माध्यमातून. आणि धाव संख्या झालेली आहे ती 22. धावसंख्या झालेली आहे ते 22. चौथा चेंडू टाकण्यासाठी हे मार्गस्थ होतोय तो यश. स्ट्राईक एंडला मात्र बिग हिटर गणेश यावेळी खोलात टाकला होता. बिग हिट करण्याचा देखील प्रयत्न. मिस झेल होतोय या ठिकाणी. झेल होतोय धरणीला दान. गणेशाला मात्र मिळतोय जीवनदान. आणि यश सिटीज सॅक्रिफाईस केलंय ते. पुन्हा एकदा फलंदाजाने आपलं विकेट. बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रोनक. रोनक आणि गणेश याची जोडी यावेळी आपण मैदानात पाहतोय. धाव संख्या झालेली आहे ती 23 ऑन दी बोर्ड. बिग हिट येण्याचा इथं मानस वासेल. यावेळी बिग हिट केलाय डाऊन दी ग्राउंड. येस, इट इज अ षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. धाव संख्या झालेली आहे ती 29 ऑन दी बोर्ड. आणि गणेश ऑन फायर. खामगाव केतन आणि मुद्रे
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचा आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू पाहतोय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी रनआउटचा खतरा देखील आणि हा गडी बाद होतोय. गणेश धावसंख्या झालेली आहे घोडेघुम संघाची 29 ऑन दी बोर्ड आणि 30 रनांची आवश्यकता असेल ती पळसप आग्र्याचा कोण या संघाला. मुद्रे संघाचा कर्णधार आणि खामगाव संघाचा कर्णधार आपल्यासाठी हा तिसरा कॉल असेल. लवकरात लवकर इकडे यायचं आहे. यादव साहेब समिती श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये आलेल्या सगळ्या संघांचं हार्दिक स्वागत. बंधूंनो, आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि दिलेल्या सूचनांचं पालन करायचं आहे. ज्या ज्या संघाचे कर्णधार आलेले आहेत त्यांचं जे काही अनाउन्समेंट होते त्यांनी लवकरात लवकर सहकार्य करायचं. आपल्याला सामना हा लवकरात लवकर संपवायचा आहे, कारण वस्तुस्थिती अशी आहे की इलेक्शन हा पिरियड आहे आणि आचारसंहितेचे असल्यामुळे आपल्याला 5 वाजता मैदान रिकामा करून द्यायचं आहे त्यांना. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता आपण सर्वांनी सहकार्याची भूमिका द्यायची आहे समाजासाठी आणि लवकरात लवकर स्टेज माईकडे संपर्क साधायचा आहे. चला, घोडेघुम संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये यायचं आहे. मिलिंद कर्णधार याला विनंती असेल की मित्रा थोडस स्पीडअप घ्यायचं आहे आणि आपण आता स्क्रीनवर लाईव्ह ऍक्शन पाहतोय. एक शिस्तबद्ध पद्धतीने घोडेघुम संघ मैदानामध्ये दाखल होतोय. तसेच पळसप संघाच्या कर्णधाराला देखील विनंती असेल की लवकरात लवकर आपले दोन्ही फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. मुद्रे आणि खामगाव केतन या दोन संघांच्या दरम्यान आता नाणेफेकीचा कौल होईल आणि मी घोडेघुम गावचे सुपुत्र निलेशजी खेडेकर साहेब यांना विनंती करेन की आपण या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. तसेच आपल्यासोबत आता जोडले जात आहेत शिलीम गावचे सुपुत्र एक गोड आवाज प्रफुल्ल तटकरे साहेब. या ठिकाणी पुढील होणारा सामना खामगाव केतन विरुद्ध मुद्रे या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी नाणेफेक करतायत ते निलेश खेडेकर. काटा या ठिकाणी मुद्रे संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. मुद्रे संघाचे कर्णधार यांना मी विचारतो, आपण काय स्वीकारताय? गोलंदाजी पहिली करणार. प्रथम गोलंदाजी, 2 सामने झालेत, 25, 30, 35 पर्यंत धावा होत आहेत. तुमचा किती टार्गेट असेल, कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 25 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. खूप छान, शुभेच्छा तुम्हाला. तसेच केतन या संघाची या ठिकाणी खामगाव केतन या संघाची फलंदाजी प्रथम आहे. 35 आरामात होत आहेत. 3 ओव्हरमध्ये चेस सुद्धा होत आहेत. केतन कितीपर्यंत मजल माराल? जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. तसेच आपल्या समाजाच्या दरवर्षी मॅच होत असतात. मी दोघांना विनंती करेन, आपल्या समाजाच्या श्रीकृष्ण चषक बद्दल 2 शब्द आपण या ठिकाणी व्यक्त व्हाल. चांगलं नियोजन आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण चांगलं नियोजन केलेलं आहे. चला, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात तसेच करायची आहे. सन्मानचिन्ह घेऊन. गणेश विनंती तसेच मी असेल या की ठिकाणी मित्रा रवींद्र थोडस कांबळे यांना लवकर. विनंती करतो आपण. विकास कांबळे यांना मी विनंती करतो, आपण खामगाव संघाला सन्मान चिन्ह द्यायचं आहे. विकास कांबळे.
तसेच रवींद्र धुमाल यांना मी विनंती करतो आपण मुद्रे संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. माझे मित्र अजय कासार यांना मी विनंती करतो आपण इथून पुढे धुरा सांभाळायची. धन्यवाद प्रफुल्ल सर. लाईव्ह ऍक्शन पाहतोय घोडेगुम विरुद्ध पल्सप. 30 धावांचं टार्गेट पल्सप संघासाठी. 30 धावांचा पाठलाग करतोय तो पल्सप संघ. कोण आपली बाजू बळकट दाखवेल, घोडेगुम की पल्सप? पहिल्या फेरीचा दुसरा सामना लाईव्ह ऍक्शन पाहतोय. गणेश गोलंदाज मार्ग पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पण आमच्याकडे वाईट घोषित करतात. वाईटच्या मदतीने पल्सप संघाचं खातं खोललं जातं. अकाउंट ओपनिंग होते. चांगला गोलंदाज एक गणेश. यावेळी गुडलेनचा मारा केला होता, परंतु पुन्हा एकदा यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 या ठिकाणी पंच अंमलात आणतायत. येस, इट इज अ वाईट. वाईटच्या मदतीने स्कोअर बोर्ड पुढे सरसावताय. धाव संख्या झालेली आहे ती 2. यावेळी पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा वाईट चेंडू. बॅक टू बॅक 3 डिलिव्हरीज डॉट फेकल्या, वाईट फेकल्या गेल्या त्या गणेशाच्या माध्यमातून. इथे कुठेतरी एक स्ट्रायकर गोलंदाज आहे गणेश, आणि आपण मापक असं आव्हान ठेवलंय पल्सप संघासमोर. इथे मात्र आपल्या संघाला कुठेतरी कमबॅक करून देणं अपेक्षित असेल. गणेश हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. आपल्या अचूक टप्प्यासाठी मानला जाणारा हा गोलंदाज. मात्र आज त्याला लाईव्ह कुठेतरी सापडत नाही. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह खेळ आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण होतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील पूर्ण होत आहेत पल्सप संघाच्या. या 2च्या मदतीने धाव पळक पुढे सरसावत आहे. धाव संख्या होत आहे ती 5. आणि आता स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो योगेश. योगेश आणि अल्पेश याची जोडी मैदानात. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि 1 धावेवर रोखून ठेवता येतो पल्सप संघाच्या फलंदाजांना. यावेळी कुठे जर पाहिलं तर कर्णधार मिलिंद देखील थोडासा नाराज असेल गणेश याच्यावर, कारण गणेश याच्याकडून मात्र अपेक्षा असतात नेहमीच घोडेगुम संघाला. चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज मात्र आज कुठेच तरी थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. आणि आता लेफ्ट हँडेड बॅट्समन अल्पेश. स्वतः कर्णधार अल्पेश तांबिटकर यावेळी स्ट्राईक एंडला पाहतोय. लाईव्ह ऍक्शन पाहतोय आपण घोडेगुम आणि पल्सप. स्पोर्ट एम्पायर्स या चॅनलच्या माध्यमातून ही लाईव्ह स्ट्रीमिंग केले जात आहे. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आजच्या या श्रीकृष्ण चषकाचा संपूर्ण दिवसभर आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये आस्वाद घेऊ शकता, तेही आपल्या घरी बसून देखील. चला आणि मॅच कडे वळूया. स्ट्राईक एंडला फलंदाज अल्पेश तांबिटकर. दुसऱ्या बाजूला पाहतोय गणेश खेडेकर. गणेश विरुद्ध अल्पेश असं हे बेस्ट वर्सेस बेस्ट समीकरण पाहायला मिळतोय मैदानामध्ये. यावेळी देखील फुलर लाईनचा चेंडू. मात्र बॅटच्या आउटसाइड एज घेऊन चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चांगली रनिंग द बिटवीन विकेट म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. अल्पेश आणि योगेश संघाला मात्र चांगला स्टार्ट करून देत आहेत. एक सेन्सिबल क्रिकेट म्हणून पाहिलं जात आहे अल्पेश आणि योगेश याच्याकडे. कुठेही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होत नाही. मापक असं आव्हान आहे. या आव्हानाचा मात्र पाठलाग देखील तसंच करतायत. यावेळी गुडलेनचा मारा. चांगली डिलिव्हरी फेकली गेली ती गणेशाच्या माध्यमातून. याच साठी ओळखला जातो हा गणेश, आणि मात्र हा चेंडू त्याच्या माध्यमातून आता आलाय. धाव संख्या झालेली आहे ती 8. गणेशाच्या माध्यमातून 4 चेंडू फेकले गेलेत. पहिलं षटक मार्गस्थ. स्ट्राईक एंडला अल्पेश तांबिटकर. पुन्हा एकदा गुडलाईनचा मारा. काय गोलंदाजी. वाव, नाईस. बॅक टू बॅक 2 डिलिव्हरीज डॉट फ्रॉम गणेश खेडेकर.
अल्पेश याला मात्र शब्द ठेवलाय 8 या धाव संख्येवर स्कोर बोर्ड देखील स्थिरावतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याची चेंडू मोठा प्रहार केलाय त्या ठिकाणी स्वतः कर्णधार मिलिंद आणि बॅक टू द पवेलियन अल्पेश कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो आदित्य. हाच तो गोलंदाज जो षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आला होता आणि आता मात्र वन डाऊन ला फलंदाजी करतोय तो आदित्य. पळसप संघाचा हा एक आयकॉन खेळाडू म्हणून मानला जातो आदित्य मेंगे. पाहूया या ठिकाणी आयकॉन खेळाडू आणि आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून कसं आपल्याला प्रक्षेपण पाहायला मिळतंय. धाव संख्या झालेली आहे ती 8. षटक क्रमांक 1 संपुष्टात आणि आता षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी एक अनुभवी गोलंदाज. हे नाव मात्र नेहमीच आपण चर्चेत ऐकतो ते प्राण खेडेकर. लाईव्ह ऍक्शन पाहतोय घोडेगुम विरुद्ध पळसप. पहिला चेंडू मार्गस्थ, गती कमी परंतु लाईन मात्र साजेशी नव्हती. एस सिटीचं वाईट चेंडू. बारा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. एकंदरीत असं हे समीकरण पाहतोय दोन संघांच्या माध्यमातून. यावेळी स्कूप शॉट केलाय, सुपला शॉट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय परंतु झेल मिस होतोय, चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो योगेश. प्राण मात्र कमी गतीने गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा याच्याकडे देखील आहे. यावेळी अचूक टप्पा परंतु त्याचा समाचार घेतलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येस इट इज अ षटकार. कमॉन डीजे. या षटकाराच्या मदतीने स्कोर बोर्ड पुढे सरसावत आहे. धाव संख्या झालेली आहे ती 17 आणि आता मात्र 13 रनांची आवश्यकता असेल ती पळसप आग्र्याच्या संघाला. पाहूया इथे कमबॅक कोणाचं होतोय. घोडेगुम की पळसप संघ. दोन्ही संघ ताकदवर संघ, बलाढ्य संघ. यावेळी कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील पूर्ण होतात. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय आपल्याला पळसप संघाकडून. मोठे फटके देखील पाहिलं, सेन्सिबल क्रिकेट देखील पाहिले जातात. यालाच म्हणतात क्रिकेट. मोठे फटके खेळल्यानंतर कुठेतरी एक खराब चेंडूचा समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान देणं यालाच क्रिकेट मानला जातो. धाव संख्या झालेली आहे 19. उर्वरित 9 चेंडू 11 धावा असं हे समीकरण येऊन ठेपलंय. प्राण लाईव्ह ऍक्शन मध्ये पाहतोय. यावेळी बॅकफुटला जाऊन कट केलाय चेंडूला पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गणेशाच्या माध्यमातून निश्चितच संघाला फायदा होतोय. एक या धावेवर थांबवून ठेवलंय ते दोन्ही फलंदाजांना आणि उर्वरित 8 चेंडू 10 धावांची गरज असेल ती पळसप आग्र्याच्या कोण या संघाला. कोणता संघ इथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. एका बाजूला पाहतोय ज्या संघाने
4 वेळा या श्रीकृष्ण चषकावर आपलं नाव कोरलंय तो पळसप संघ, तर दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण 2 वेळा ज्या संघाने आपलं नाव कोरलंय तो घोडेगुम संघ. यावेळी मात्र कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, पळसप की घोडेगुम? फील्ड मध्ये देखील सजावट आपण पाहतोय. प्राण पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. यावेळी गती कमी केली. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र पळसप संघाने आपली बाजू वर्चस्व केले. आपल्या संघाचा कमबॅक करून दिलंय ते योगेश या बॅटरने. आदित्य आयकॉन साठी ओळखला जाणारा हा खेळाडू, आयकॉन खेळाडूच्या बॅट मधून तसेच षटकार देखील आपण पाहतोय. धाव संख्या झालेली आहे 26 आणि 4 धावांची आवश्यकता असेल ती पळसप संघाला. तसेच यावेळी घोडेगुम संघाकडून कमबॅक होतय का? वार देखील केलाय आदित्य याने, मात्र पलटवार होईल का? प्राण याच्या माध्यमातून यावेळी खोलवर टप्प्याची चेंडू. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो प्राण देखील, मात्र 1 षटकार खाल्लाय, आपल्या 2 षटकार खाल्लेत आपल्या गोलंदाजीमध्ये. षटक क्रमांक 2 इथे संपलं जात आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 27. उर्वरित 6 चेंडू 3 धावा. कोणता संघ इथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल, घोडेगुम की पळसप? दोन्ही संघ बलाढ्य. चेंडू 3 धावा. प्रेक्षकांच्या मनामध्ये धडकी भरवणारा हा सामना घोडेगुम विरुद्ध पळसप. हे बॅटल रंगतदार पाहायला मिळत आहे. अटीतटीची ही लढत 2 संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी न्यू गोलंदाज येतोय तो सुमित. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सुमित. घोडेगुम संघाकडून हा युवा स्टार गोलंदाज सुमित आपलं मात्र या ठिकाणी पदार्पण करतो या श्रीकृष्ण चषक 2026 मध्ये. नक्कीच त्याच्याच पुढे कडवा आव्हान असेल. 6 चेंडू 3 धावा. फुल टॉस आणि होते इथे सीमा लाईन क्रॉस आणि षटकाराने फिनिश केलंय ते पळसप संघाने. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. मुद्रे संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, तसेच खामगाव संघाच्या कर्णधाराला देखील विनंती असेल की आपला एक एक्स्ट्रा खेळाडू इकडे कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे.